झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अहो सांभाळा की स्वतःला। मी सोडते तुम्हाला घरी। चला। नाही नको मी जाईन। अक्का अहो काय झालं? तुम्ही ओळखता का यांना? अहो 2 जीवांची आहे हो बिचारी। आता चक्कर आली यांना। काय? अक्का चल मी तुला माझ्या गाडीवरून घरी सोडतो। तुम्ही भाऊ का काय यांचं? तसं समजा। अक्का चल मी घरी सोडतो। नाही नको उगाच तुला कशाला त्रास, मी जाईन ना माझी। अहो आता सोडतायत म्हणतात तर जावा की। ओ घेऊन जाओ तुम्ही यांना। मंजुळे आजच्या दिवसात एकदम भारी काम केलंस बघ। असं मदतीला पडावं एखाद्याच्या। चला ही बयात तर गेली, आता आपल्याला घ्यायला तर कोणी येणार नाही। हे 2 टांग टाकत चला। बाया जीवाला हाड आहे का बायकांच्या? वड्याचं त्याला वांग्यावर काढायचं, त्यांना तरी काय म्हणायचं? ए हा वाजली तुझी नाटक। हा अजून तुझ्यामुळे किती ऐकून घ्यावं लागणार आहे का मला? हा उषा अगं बोलायची काय पद्धत आहे का नाही? या तुमचीच कमतरता होती। मनात आलं आणि ह्यो असला धोंडा माझ्या लेकाच्या गळ्यात बांधला। हा तो सुखी नाही। मला 4 माणसात बसता उठता येत नाही हिच्यामुळं। आणि आता काय गावातल्या बायकांनी नाचक्की केली माझी। आता हिच्या आई घरात येऊन बसली या। सगळ्या गावाचं मला ऐकून घ्यावं लागतं या। तुम्हाला काय? ते घरात नाही राहते, बाहेर राहते। चांगलंय, म्हणजे गावात चर्चेला उदान ना। आता सूर्याला सुद्धा कळत नाही। देवीचं दागिना चोरून त्या पुजाऱ्या बरोबर पळून जाणार बाईला दारात उभी केलीच कशी मी म्हणते। आणि आता काय डॅडीने सुद्धा साथ दिली, त्या बाईला घरात ठेवायला लावली। आणि काय ग तुझ्या आईला कळत नाही का? आईनं करायचं आणि भावाने निस्तरायचं, पण त्यांच्या कर्माची फळं आम्हाला भोगावी लागतात। जेव्हा पण कुठल्या पापाची परीक्षा घेतो आमची कोणाला ठावं। अगं किती बोलशील? दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की जरा। सरा बाजूला, मी कुणाचा विचार करणार नाही आणि कुणाचा ऐकणार नाही सांगून ठेवती या। माझ्या दादाला लागायचं नाही तुम्ही। मी काय नाही सांगितलं। आता बोलायचं राहिलंय काय? सगळ्या गावालाच कळलंय। तेजू अक्का भेटलेली, ती रस्त्याने जात होती आणि तिला चक्कर आली। काय? आता कशी आहे ती? ठीक आहे ती, मी तिला तिच्या घरी सोडून आलो। तिला आईबद्दल तर काय कळलं नाही ना? तिच्याकडे बघून वाटलं तर नाही, पण आता इतकं सगळं झालंय, तिला काय कळायचं राहणार आहे? धनू, गावातले लोक लई चिडलेत। ते सगळे डॅडींच्या शब्दामुळे गप बसलेत, पण जास्त दिवस गप नाही बसणार ते। मला ते सगळं अवघडच वाटतंय। मावशी, मावशी। कोण? सूर्या? हा मावशी, अगं किती वेळ झालं मी चौकात थांबलोय, तू दूध घालायला का आली नाहीस? सूर्या, याच्यानंतर माझ्या दारात यायचं नाही तू। तुझ्याकडे मी दूध घालणार नाही। काय झालं? दूध का घालणार नाहीस तू? देवाचा माणूस म्हणून सारगाव बघते ना तुझ्याकडं, आणि तूच देवाचा गाभारा लुटणाऱ्या बाईला घरात आसरा दिलायस। तुझ्या बरोबर व्यवहार केला ना तर देवी आम्हाला नाही माफ करायची। परत माझ्या दारात येऊ नकोस, दूध नाही मिळायचं तुला। दादा आलास? आणलं सामान बघू। दादा एवढंच सामान? अख्खी दुकानं पालती घातली, एवढं सामान मिळालंय मला। काय असं थोडे सामान होतं जेवढं मिळणार नाही? अगं सामानाचं काय नाही राजू, बाजारात गेलो तर कोणी नीट बोलायला तयारच नाही तर
म्हणजे यादी दिल्यावर बघितल्यासारखं करायचं आणि सामान नाही म्हणून सांगायचे. दादा ते प्रश्न मंजुषा आणायला लावले होते, दे ना लवकर. प्रश्न उत्तर लिहून न्यायचे. नाही मिळालं. त्या दुकानात असणार आहे, पण तिने जाणून बुजून दिलं नाही मला. अगं सकाळी दूध घालायला गेलो तर तिथं दूध बी कोणी घेतलं नाही. काय प्रकार आहे हा सगळा? काय प्रकार? तू आणलेल्या त्या बाहेर बसलेल्या बाईला विचार काय प्रकार आहे ते. असं काय केलं त्यांनी की अख्खं गाव एकजुटीनं आपल्या विरोधात उभं राहिले ना, ते जाऊन विचार तिला. काय आता काय झालं लाईटला? या वेळी तर कधीच लाईट जात नाही. थांब मी बघून आले. दादा आसपास सगळीकडे लाईट आहे. पवार काकूंच्या घरी पण लाईट आहे, फक्त आपल्याच घरी लाईट नाहीये. कसं काय? सूर्या, मला असं वाटतं फ्यूज गेला असेल. आपण एकदा जाऊन बघूयात का? चला. फ्यूज तर व्यवस्थित आहे. लाईट कशी काय गेली? आता फ्यूज बी गेला नाही म्हणल्यावर काहीतरी डांबव फॉल्ट असेल बघ. सकाळी वायरमनला बोलूनच बघायला लागेल. तवर असा अंधारातच बसायला लागेल बघ. पाणी नाही, असं कसं झालं? लक्ष्मी काकूंना विचारते. लक्ष्मी काकू, काय? पाणी आले का तुमच्या घरी? होय होय, सकाळपासून पाणी आहे आमच्याकडं. सकाळी झालंय. सकाळी झालं मग इथं कसं नाही आलं? काय झालं? दादा अर्धीच कळशी पाणी उरलंय, तेच पुरून वापरावं लागेल. सगळ्यांच्या घरी पाणी आलं दादा, आपल्याच घरी पाणी नाही आलंय. सूर्या, आपल्याच घरातले लाईट गेले आणि आता पाणी पण आपल्याच नळाला नाहीये. हा काय प्रकार आहे नक्की? हा सगळा काय प्रकार आहे ते कळलं लवकरच त्यांना. आता ही कुठं सुरुवात आहे, अजून लय लांबचा पल्ला गाठायचा त्या सूर्याला आणि त्याच्या फॅमिलीला. आमच्यावर कुरघोडी करते आमचीच लेख. डॅडी, पण तुम्ही त्यांची पार नाकाबंदीच करून टाकली की. करावीच लागणार ना. आमच्या नाका खालून त्या आशाला पळवून घेऊन गेली आमची पोरगी. पण आम्ही बी तिचे बाप आहोत हे विसरली ती. लय भारीवर का डॅडी. अहो सगळ्या लोकांसमोर सूर्याची बाजू घेऊन तुम्ही आपल्याच लोकांबरोबर भांडलात आणि परत एकदा सूर्याला पाय धरायला भाग पाडलं. आणि हे सगळं करताना गाववाल्यांना सूर्यावर बहिष्कार टाकायला भाग पाडायला सुद्धा तुम्ही माग पडला नाही. लय भारी डाव टाकला. अरे अजून तो आमचा डाव कुठं बघितलाय छत्री. असंच असंच त्या सूर्याचा एक आधार काढून घेणार आहे. नाही त्यांनी स्वतः लाथ मारून त्याच्या आईला घराबाहेर काढलं ना, नाव सांगणार नाही. जालिंदर निंबाळकर. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज